ही काय तिथं कळस करायचं इकडे इकडे आता येईल का कुठल्या रानात इकडे आता जाता इकडच्या रानात काढतो इकडे काय तिकडं तुमच्या इकडं हा मानली त्याच्या रानात किंवा माग इकडे मागायची तिकडं होय इथं गावकरीत किंवा इकडे तुषारच्या रानात आणि शशी रानात असतात अण्णा काय करतात शशीला हाकलायचा असो शशी सारखाच येतोय म्हणून ही काम कर शशी ती काम कर शशी शशीला वाईटाकतो शशी म्हणतो की अण्णा तुम्ही लय हे करता भाऊ मला काम सांगत नाही मग भाऊचं का भाऊचं नको मला सांगू भाऊचं मी सगळं सांभाळतोय माझ्या हातात सगळ्या चाव्या त्या आणि मग ती शशी लय वाईटाकतून शशी रानातनं निघून येतून पाटील पुढे भेटतात पाटलांना म्हणतो पाटील का आजोबा तुम्ही लय 100 पटीनं बरं हे आमचं अण्णा बघा की कोणाचं कोण अण्णा बी पाहून नाही तर मग पाटील लय भरावतात त्याला अरे तुला लय स्थळ आलती ह्या अण्णांनी लय घालवल्या तर बोलायचं नव्हतं खरं तर तू तुझ्या आईनं लय मदत केली हे अण्णा कोणाचं कोण आणि मग ती तू तर कशाला ऐकून घेतो तू बी बोलत जा पाटील पेटवतात आणि मग रामभाऊंच्या सासूबाईंना अण्णा घरात बसलेला असतात आणि घरात बसलेला असतात त्याच वेळेला काय करतात त्या सासूबाईंना अण्णा म्हणतात चहा ग चहा घेऊन येतात 2 चहा आता त्या चहात साखर टाकलेली नसते शशाच्या येतं लक्षात की चहा मग शशा काय करतो पितो चहा पण अण्णाजी त्यांच्या बायको एवढा जी जाळ काढतात तेवढ्यात मग आता शशाला मुद्दाच गावतो मग ती शशा म्हणतो एवढा चांगला चहा गोड केलाय तरी अण्णा तुम्हाला ह्याच्या त्याच्या बायांच्या हातचा त्या इकडं फिरायला गेला दर्शनाला तिथली ती बाई तिच्या घरी चहाला जात आहे हिच्या घरी चहाला जात आहे जी एवढं जी पेटावतो शशा आणि जी तुंबळ ह्यांचं जी युद्ध सुरू होतो शशाला बी फटकं बसतात तेवढ्यात गाणा पळत देतो गाणा सोडायचा प्रयत्न करतो गाणा म्हणतो जा की अरे ते हे कर आणि मग ती सरपंच पार्टी तिथं काम चाललेलं असतं रस्त्याचं तिथं असते ते मग तिथं रामभाऊन भरत जाते ती आणि ती सांगते ती असं वय रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम भरत म्हणतो राहू दे रामभाऊ तुला काय करणार नाही 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 आणि मग तिथं हे पळत येतो शशी पळत येतो आणि मग शशी पळत येऊन भाऊला सांगतो लय तुंबळ युद्ध चाललंय म्हणून आणि मग ती घरी गेलो तर लय वाद आडवं तिडवं बोलण्याच्या नादात रामभाऊंच्याकडनं शब्द जातो अण्णा बी मागचं उन्हा दुनं उकरून काढतात तिथं भरत वळतो या राहू दे रामभाऊ मग बघू भरत म्हणतो की बघू संध्याकाळी आपण बसतो सांगा की माझा गरीब पडायचा म्हणून तुम्ही ज्येष्ठ माणूस आहे समजून घ्यायचं पाटील मावशीला थोडं सांग जा की तुम्ही रोलिंग ऍक्शन सुभाषराव मी तर म्हणतो ह्योच माणूस विचित्र आहे अरे काय माणसं असतात का नाही घराघरात पण ह्यो माणूस लयच विचित्र आमचा घराचा आदर्श घ्या काची कोण आहे सुभाषराव पाटील आपल्या डोकावर जायचे ते म्हणून हे करायचं असतं नाटक तुला अक्कल नाही राजकारणात ते नाटक होतं मग याडाय का तू माझ्या काळजात आहे रामभाऊ अरे कमी नाटक कर नको ते हसत होते मला नालायक राजकारण करतो माझ्या अंगण आणतो माणसाचा अपमान करतो तुला माझ्याकडे ह्याच गोष्टी शिकायची द्या पुढे तुला मला कुठं पाठवायचं डोक्यात आहे राजकारणाच्या बाबतीत चीनचं आणि अमेरिकेचं नियोजन माझ्याकडं तुला डोक्यात आहे पाठवायचं व्हेरी गुड ज्या गोष्टी मला कळत नाहीत ना त्या वरवर सांगत हा मला हुरूप येतो माझ्या विश्वास ठेवत जा की बावळा गोष्टी आपली तसाच म्हणतो माणसाच बोलतो भाड्या थांब खाद्याला काढतोय आमच्या भाऊच्याच कष्टाच्या जात्याच्या नाही तुमच्या पदरच्या कष्टाच्या तुला माहिती का भाऊच्या कष्ट का माझी पेन्सिल आहे तुला जर यायचं असेल तेव्हा बघ ही वाफा ओढून झालं की ऊसाची सैल तोडायची गडी बघा त्याला गडी नाही आवडते पाटापाटा कर आपण आपल्या जसं होईल तसं करणार आपण नाही लय ताण घेणार तुम्ही काय म्हणता होत्या अण्णांना रानबोका का रानबोका हा हे रानबोक्या तुला सुट्टी नाही रे तो नंतरच आपण बघू बसच रे वरम्यामध्ये खायचंच बस फिरवायचे तुमच्या शेतात नाही चाललंय बा ह्याच्यावनं चाललं तर तिथं पलीकडे रस्ता आहे तुमच्या पलीकडे रस्ता आहे कारण ते ह्याची सावली कॅमेऱ्याच्या लेन्सवर आली तर पांढरा फेक दिसेल सूर्य हे कडून आहे आता नाही आता सूर्याचं नाही आपण ही धरू ना त्याला नाही सूर्य नाही येणार आता सूर्य कुठं नाही येणार आहे शशी ऐके हर्षल मास्टर कुठं लागतो कुठे गेला हर्षल मी म्हणलं होतं असं इकडून जर लावलं असतं ना तर शशी असा चालत आला असता नाही मग बॅकग्राऊंडला ही दिसेल जातो बाबा घरी मग आजी वाट बघतो म्हणायचं आजी वाट आजी आली मस्त आजी बिर्याणी केली रेडी
होय सरक सरक. ऍक्शन. खाल्लं मी 2 वडापाव खातो. तू बी खाय ना. घरी ती चव्हाण धावाचं जेवण मटण असतं ती 1-2 भाकरी खांद्यात वगैरे. मटण आणि आता आजीने वांग वाटलं. हे ती बुसकाट कोण खातं चव्हाण धावाचं. वांग खाणार नाही होय. नाही नाही. अगं बया बया बया. आजी वैत गेलं तुमच्या. काय वैताग ती? अण्णा तुम्ही वा पुढं. मी काय करतो माहितीये का? संध्याकाळी मस्त मध्ये सुकट करू. जरा किरकोळ किरकोळ किराणा घेऊन आलो. मसरी आली. काय शशा लय टकाटक घातला टी शर्ट. हो तुमच्या आशीर्वादाने बरं चाललंय. आजे बंदूक घे. आजे बंदूक घे. चालू ह्याच्यात कुठं की बरोबर आहे. चांगला टेम्पो आहे. मारा बरं. हे बघ ए नाजे ह्याच्यावर येऊ दे बरं का. अण्णाला आता नाजीची भूमिका मारा बरं. ए नाजे हे बघ तुला सांगतोय उगा पाहुण्याच्या दिघाना नको. परत घे चालू ह्याच्यात. मी घेतो माझ्यात. रोज जाऊ. अशोक कोणाला नाही केलं तरी चालेल ना? अण्णा जागेवर. रोल कॅमेरा. सेंटरला जातो का? अण्णा थांबणार आहे जागेवर. नाही नाही इकडून नाही घ्यायचं त्यांना. कोणाला सगळ्यांना नाही घ्यायचं. अण्णा जागेवर बसणार आहे. होय का खुर्ची अजून दाबा मागं तुम्हाला जाता आलं पाहिजे. अरे पण तिकडे प्रणव पण ह्या दरवाज्याने येणार ना. आजी जाणार आहे का? अलीकडच्या जा. माझं डोकं हलवू नका. मी भावाला घेऊन ये. कोण राम भाऊ होय त्यात उचलून नापते बरं का संजय. त्यात उचलून नापते ना. कसला भाव म्हणते त्याच्या घरी. हो अध्यक्ष. आउट व्हायला लागेल तुम्हाला. प्रेम इन व्हायला लागेल. गाना तू अण्णाला असं वार घाल. अण्णा शांत व्हा शांत व्हा असं काहीतरी. सायलेन्स. हा या या इकडे झोपाळ्यात. पण विषय काय होतोय की हाना म्हणल्याशिवाय की आपण कोणी उभाच राहायचं हाना नाही. म्हणायच्या आधी तुम्ही आधी उभा राहिले तो सांगतो. आधीच उठला सर तुम्ही. बाळासाहेबांचा आवाज निघला. हाना म्हणल्याशिवाय उठू नका. अण्णा ऑलरेडी उठणार आहेत ना पण रागा का नाही उठत. लय झालं म्हणून मग त्यावेळेला भरत बोलत नंतर आम्ही उठतो. हा